नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न आज आपण झटपट पद्धतीने म्हणजेच रिव्हिजन पद्धतीने आपण घेणार आहोत। यामध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने फास्ट पद्धतीने हे प्रश्न सर्व कव्हर करणार। जवळपास 150 प्रश्न आपण इथे घेतलेत बघा, जे जून 2025 या महिन्यातील असणार आहेत बघा। प्रश्न पहिला आहे, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? याचे योग्य उत्तर असणारे पर्याय ड गोवा। गोवा हे भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य असून पहिले आहे मिझोरम, तिसरे बनलेले आहे त्रिपुरा। लक्षात ठेवायचे आहे, दुसरे आहे गोवा। दुसरा प्रश्न आहे, 18व्या IPL 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, पर्याय अ योग्य उत्तर असणारे RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा 18व्या IPL 2025चा विजेता संघ ठरला असून उपविजेता संघ ठरलेला आहे पंजाब किंग्स। RCBचा कर्णधार होता रजत पाटीदार, पंजाब किंग्सचा कर्णधार होता श्रेयस अय्यर। लक्षात ठेवायचा, प्रसिद्ध कृष्णा पर्पल कॅप विजेता आणि साई सुदर्शन ऑरेंज कॅप विजेता हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा तिसरा प्रश्न आहे, 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025चा विजेता कोण 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 विजेता कोण ठरली आहे? तर पर्याय ड ओपल सुचाता ही बघा 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025ची विजेता ठरलेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, ही थायलंड या देशाची असून या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025चे आयोजन हे आपल्या भारतातील हैदराबाद या ठिकाणी बघा करण्यात आले होते। 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेता कोण आहे? क्रिस्टिना पिस्कोवा। चौथा प्रश्न आहे, देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले? ज्याचं योग्य उत्तर असणे पर्याय क दिल्ली। तर दिल्ली हे देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। देशातील पहिले भिकारी मुक्त शहर विचारलं तर इंदोर। लक्षात ठेवायचं आहे। पाचवा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन केले? तर पर्याय अ मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा घाटमपूर थर्मल पॉवरचे प्रोजेक्टचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर पर्याय ब हरियाणा राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा हायड्रोजन प्रकल्प हा होत आहे। सातवा प्रश्न आहे, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहे? तर पर्याय अ 24। भारताने आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये 24 पदके जिंकले। सर्वाधिक पदके ही चीन या देशाने जिंकलेली आहेत। आठवा प्रश्न आहे, नॉमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास 2025 हा भारत आणि कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, याचे योग्य उत्तर असणार पर्याय क मंगोलिया। तर नॉमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास 2025 हा भारत आणि मंगोलिया या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे, 2025च्या UEFA पुरुष चॅम्पियनशिपचे लीगचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर पर्याय क पॅरिस सेंट जर्मन या संघाने 2025च्या UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद हे पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, तर पर्याय ड दीव। तर दीव हा जिल्हा देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा बनलेला। लक्षात ठेवायचे दीव। त्यानंतर देशातील पहिले सौर ऊर्जेवरील गाव कोणते? तर मोढेरा मेहसाणा जिल्ह्यातील आहे बघा, मेहसाणा गुजरात मेहसाणा या ठिकाणचं आहे बघा मोढेरा हे गाव, जे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव आहे। लक्षात ठेवायचं, इथे विचारलं आहे जिल्हा आहे दीव। तर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत विचारलं तर मण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम असणार आहे बघा। लक्षात ठेवायचे, जे सातारा जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पर्याय ब TCA श्रीनिवास राघवन यांनी लिहिलेले आहे इंदिरा गांधी इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक। पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे? ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ड पुणे या ठिकाणी देशातील पहिले कृषी हॅकेथॉन हे आयोजित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये भारताचा पहिला AI सेज हा स्थापन करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न, 11व्या ब्रिक्स संसदीय फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर पर्याय ब लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे बघा 11व्या ब्रिक्स संसदीय फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत।
पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पर्याय क 15. राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील 15 नर्सला बघा सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा आहे प्रश्न, कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे? तर पर्याय अ. विश्वनाथन कार्तिकेयन हा भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे. पुढचा आहे प्रश्न, मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ब. प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त कोण बनले? देवेन भारती. लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जातो. अगोदर विवेक फणसळकर होते, त्यांच्या जागेवर आता देवेन भारती असणार आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 हा कोणत्या गीतास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क. अनादिमी अनंतमी वि. दा. सावरकर यांचे हे गीत आहे बघा, अनादिमी अनंतमी. तर या गीतास छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. प्रथम जर विचारलं तर हेच असणार आहे उत्तर. म्हणजे 2025लाच या पुरस्काराची सुरुवात केलेली आहे बघा. छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 हे प्रथम वर्ष असून प्रथम पुरस्कार हा अनादिमी अनंतमी या गीतास मिळाला असून याचे लेखक आहेत वि. दा. सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्याचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोण ठरला? तर पर्याय अ. श्रवण सिंग हा ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा ठरलेला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताने कोणत्या देशाविरुद्ध राबवले होते? कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स कोठे दाखल होणार आहे? तर पर्याय ब. पुणे या ठिकाणी झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स ही दाखल होणार आहे. पुढचा प्रश्न, रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा आहे, महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या संघाचा समावेश नव्हता? तर पर्याय ड. छत्रपती संभाजीनगर किंग्स या संघाचा समावेश हा महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच MPL 2025 मध्ये नव्हता. त्यामध्ये रत्नागिरी जेंट्स, पुणेरी बाप्पा, रायगड रॉयल्स या तिन्ही संघाचा समावेश होता. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क. चिनाब नदी, ज्याला चिनाब ब्रिज असे नाव दिले आहे. चिनाब ब्रिज असे या पुलाला नाव दिले असून हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे बघा. प्रश्न विचारला जाऊ शकतो, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा कोणत्या देशात आहे किंवा कोठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये भारतात आहे आणि तो चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे बघा. चिनाब नदीवर, त्याला नाव आहे चिनाब ब्रिज आणि याचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे 6 जून रोजी. पुढचा प्रश्न, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? तर पर्याय ड. 4थी. जपानला मागे टाकत भारत हा जगातील सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था बनली आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसरा आहे चीन, तिसरा आहे जर्मनी. लक्षात ठेवायचं आहे. 4थ्यावर होतं जपान. जपानला आता मागे टाकत आपला भारत 4थ्यावर आलेला आहे. इस्रोने 2025 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे? तर पर्याय क. गगनयान वर्ष म्हणून इस्रोने 2025 हे वर्ष घोषित केलेले आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष संयुक्त राष्ट्राने 2025 म्हणून घोषित केलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी खड्डू पूल हा कोठे बांधण्यात आला? तर पर्याय ड. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी खड्डू पूल हा बांधण्यात आलेला आहे. भारतात कधीपासून जातीनिहाय जनगणना होणार आहे? पर्याय ब. 1 मार्च 2027 पासून भारतात जातीनिहाय जनगणना ही होणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौसेनेच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारे विश्व परिक्रमा पूर्ण केल्या आहे? तर पर्याय अ. INS तारिणी या जहाजाद्वारे भारतीय नौसेनेच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी विश्व परिक्रमा केल्या आहेत. पुढचा प्रश्न, कोणती कंपनी भारतातील 4थी युनिकॉर्न बनली आहे?
तर पर्याय क ड्रूल्स पेट फूड ही जी काही कंपनी आहे बघा, तर ती भारतातील चौथी युनिकॉर्न बनली आहे. पुढचा प्रश्न, स्पेन देशाचा प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रिस अवॉर्ड 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला, तर पर्याय क सेरेना विल्यम्स यांना तो प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, DRDO संस्थेने कोणत्या शहरात क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले, तर पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे DRDOने केलेले आहे. पुढचा प्रश्न, BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर पर्याय अ राजीव शुक्ला यांची BCCIच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. रॉजर बिनी हे अगोदर होते, त्यांच्या जागेवर आता राजीव शुक्ला असणार आहेत. सचिव कोण आहेत BCCIचे? देवजीत सैकी आहेत बघा, देवजीत सैकी आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतौडी ट्रॉफीला कोणते नाव दिले आहे, तर पर्याय क अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफी असे नाव बघा भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतौडी ट्रॉफीला देण्यात आलेले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघादरम्यान खेळवली जाते. भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे, तर पर्याय ब 91 भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या झाली आहे. सर्वाधिक तमिळनाडूमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे, कोठे बांधण्यात आलेला असा प्रश्न आहे, तर पर्याय क इगतपुरी या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा हा जवळपास 8 किलोमीटर लांबीचा असून तो इगतपुरी या ठिकाणी बघा बांधण्यात आलेला आहे. कोणत्या महामार्गावर आहे असा प्रश्न विचारला तर समृद्धी महामार्ग, ज्याला बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आले आहे समृद्धी महामार्गाला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण ठरल्या, तर पर्याय ड लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी या राष्ट्रपतींच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी ठरल्या आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा शिवराज्याभिषेक सोहळा हा नुकताच पार पडला, तर पर्याय अ 352वा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा नुकताच पार पडला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेमध्ये किती देशांतील नागरिकांना बंदी घालण्यात आली, तर पर्याय क 12 देशांतील नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे अमेरिका या देशामध्ये. पुढचा प्रश्न, भोटी आणि पुर्गी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे, तर पर्याय ब लडाख या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून भोटी आणि पुर्गी भाषांना मान्यता देण्यात आली आहे. पुढचा मगाशीच घेतला होता प्रश्न रिपीट झालेला आहे. भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरला, तर पर्याय ब दीव जिल्हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, एअर इंडियाचं 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान कोठे कोसळलेले होते, तर पर्याय क अहमदाबाद या ठिकाणी बघा एअर इंडियाचे 240हून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे कोसळलेले होते. कॉलेज कोणतं होतं ज्या कॉलेजवरती विमान कोसळले, कमेंट करून सांगायचं आहे. सुमित सबरवाल हे मुख्य होते बघा पायलट, लक्षात ठेवायचे ते देखील. पुढचा प्रश्न आहे, भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केव्हा करण्यात आला, तर पर्याय अ 9 जून 2025ला भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025 हा कोणाशी जाहीर झाला, तर पर्याय ब डॉक्टर जब्बार पटेल यांना बघा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, युएफा नेशन्स लीग 2025चे विजेतेपद हे कोणी पटकावले आहे किंवा कोणी जिंकलेले आहे, तर पोर्तुगालने जिंकलेले आहे युएफा नेशन्स लीग 2025चे विजेतेपद. पुढचा प्रश्न, कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे, तर बंगळुरू हे शहर भारताचे बिबट्याची राजधानी बनले आहे. पुढचा प्रश्न, मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर कॅटरीना कैफ यांची मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे, तर पर्याय क सिंधुदुर्ग या ठिकाणी INS गुलदार या निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय हे निर्माण करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, ICC टेस्ट चॅम्पियनशिप 2025चा विजेता संघ कोणता ठरला, तर पर्याय क दक्षिण आफ्रिका हा विजेता संघ ठरला असून उपविजेता संघ ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया.
2021ला प्रथम विजेता ठरला होता न्यूझीलंड, त्यानंतर दुसरा विजेता ठरला होता ऑस्ट्रेलिया आणि आता तिसरा विजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका. 2 वेळा भारत हा उपविजेता ठरलेला आहे 2021ला आणि 2023ला, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन 2025 हे कोठे होणार आहे? तर पर्याय अ नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक या ठिकाणी होणार आहे. पहिले पार पडले होते मुंबई वरळी या ठिकाणी, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, T20 लीग 2025 विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय ब मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स या संघाने T20 मुंबई लीग 2025 विजेतेपद पटकावले असून उपविजेता ठरलेला आहे सोबा फाल्कन रॉयल्स हा उपविजेता ठरला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय जीवन विमा निगम LIC MD आणि CEO कोण बनले आहे? तर पर्याय क सत्यपाल भानू हे भारतीय जीवन विमा निगम LIC चे MD आणि CEO बनले आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 131व्या क्रमांकावर आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? तर पर्याय अ जोधपूर या ठिकाणी भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो हा बनवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम 50 पदार्थांच्या यादीत मिसळने कितवा क्रमांक मिळवला आहे? तर पर्याय ब 18वा क्रमांक मिळवला आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 कोणत्या राज्यात पार पडला? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये टायगर क्लॉ 2025 हा भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव पार पडला. कोणत्या देशाचे स्टार्टअप नायट्रोकॅपला 2025चा प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार मिळाला? तर स्वीडन या देशाच्या स्टार्टअप नायट्रोकॅपला 2025चा प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार हा मिळाला आहे. पुढचा प्रश्न, सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचा तो कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता? तर 23वा होता, लक्षात ठेवायचा आहे 23वा. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केलेला आहे? तर पर्याय अ टेक मी टू स्पेस याने विकसित केलेला आहे भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह, थिंकिंग उपग्रह, लक्षात ठेवायचा आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर क्रिस्टियानो रोनाल्डो जो फुटबॉल या खेळाशी संबंधित असून याची ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025च्या ग्लोबल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 78व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये लेपर्ड अवॉर्ड कोणास देण्यात आला? तर अलेक्झांडर पेन याला 78व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये लेपर्ड अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे. एसटी महामंडळात किती प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात आली? तर पर्याय क 5 प्रादेशिक विभागाची स्थापना ही एसटी महामंडळात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, इस्रायल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 सुरू केले आहे? तर पर्याय क इराण या देशाने इस्रायल देशाविरुद्ध ऑपरेशन टू प्रॉमिस 3 हे सुरू केले होते, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली? तर अतिका मीर ही पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली. कशामध्ये? तर रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या ऑपरेशनद्वारे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले? तर पर्याय अ ऑपरेशन सिंधू या ऑपरेशनद्वारे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर अमेरिका या देशामध्ये फिफा फुटबॉल कप 2025चे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणत्या कादंबरीस जाहीर झाला? तर पर्याय ड खोल खोल दुष्काळ डोळे जे प्रदीप कोकरे यांची कादंबरी आहे बघा, प्रदीप कोकरे. तर या कादंबरीस यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे. आबाळ माया हे कोणाचे आहे कमेंट करून सांगायचं आहे.
पुढचा प्रश्न, भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? पर्याय अ 1 ऑक्टोबर 2026 पासून 16व्या जनगणनेची सुरुवात ही होणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले? तर मेघालय हे राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे. ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर 11 पदके जिंकलेले आहेत, लक्षात ठेवायचे 11. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर पर्याय ब भूपेंद्र यादव यांची इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला? तर 4 डिसेंबरला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय हा संयुक्त राष्ट्र महासभेने घेतला आहे. फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे? तर नागपूर या ठिकाणी फाल्कन जेट 2000च्या विमानाची निर्मिती होणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणातील 17 व तानपुरा या तंतुवाद्यांना GI टॅग प्रदान करण्यात आला? तर पर्याय अ मिरज या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पहिले GI टॅग उत्पादन कोणते? सोलापुरी चादर. दार्जिलिंग चहा आहे भारतातील. पुढचा प्रश्न, QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार भारतातील सर्वोच्च संस्था कोणती? तर IIT दिल्ली ही भारतातील सर्वोच्च संस्था ठरलेली आहे QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार. दुसऱ्या क्रमांकावर येते मुंबई, तिसरा मद्रास, चौथा आहे खरगपूर. हे झालं भारताचं. जगातील कोणत्या कमेंट करून सांगायचं मी अगोदर सांगितलं आहे. सगळे प्रश्न आपण रिव्हिजन घेतो बघा, रिव्हिजन फास्ट पद्धतीने. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता भेटला आहे? तर सायप्रस देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 हा पंतप्रधान मोदींना 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे सायप्रस या देशाचा. मगाशीच आपण पाहिलं होतं. मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले असून त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर पर्याय क पद्मश्री हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, मारुती चितमपल्ली यांना ज्यांचं निधन झालं आहे. पुढचा प्रश्न, ग्रीन लाईन बॉर्डर कोणत्या देशात आहे जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे? तर पर्याय अ सायप्रस. सायप्रस या देशामध्ये ग्रीन लाईन बॉर्डर आहे बघा, जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी INS अर्ना युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली? तर पर्याय अ विशाखापट्टणम या ठिकाणी INS अर्नाळा युद्धनौका ही दाखल झाली आहे. पुढचा प्रश्न, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? तर गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद येथील झालेल्या विमानाच्या दुर्घटनेसाठी बघा समिती नेमण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव 2025 कोठे होत आहे? पर्याय अ मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव 2025 हा होत आहे. पुढचा प्रश्न, UNने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले? तर 2025 हे वर्ष UNOने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न आहे, गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर हैदराबाद या ठिकाणी बघा गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हा लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार हा सुरू केला आहे? तर पर्याय ड आदिवासी मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार हा सुरू केला आहे. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर पर्याय अ 141व्या क्रमांकावर आहे नवी दिल्ली शहर. भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला किती वर्ष पूर्ण होत आहे? तर पर्याय क 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75 वर्षाला आपण कोणता साजरा करतो? अमृत, सुवर्ण की रौप्य? कमेंट करून सांगायचं आहे.
भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, हा देखील विचारला जाऊ शकतो. तर हरियाणा राज्यामध्ये बघा याचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात होणार आहे? तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान होणार आहे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026. नुकतंच महिलांचा देखील ODI वर्ल्ड कप हा आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान होत आहे. यामध्ये पाकिस्तानचे सामने हे सर्व श्रीलंकेत होणार असून भारताचे सामने इतर देशांचे सर्व सामने आपल्या भारतात होणार आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे, फक्त पाकिस्तानचे श्रीलंकेमध्ये होणार आहेत. पाकिस्तान देशाने 2026चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला देण्याची शिफारस केली होती? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2026चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस ही पाकिस्तान देशाने केली होती. शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. पुढचा आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीने कोणत्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना ही सुरू केली आहे? तर ST समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना ही सुरू केली आहे. पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. कोणत्या राज्याने देशातील पहिली योग नीती जाहीर केली? उत्तराखंड राज्याने देशातील पहिली योग नीती जाहीर केली आहे. डिजिटल पेमेंट अवॉर्ड्स 2024-25 कोणाला मिळाला? तर पर्याय ब, इंडिया पोस्ट पेमेंट बँकला मिळालेला आहे डिजिटल पेमेंट अवॉर्ड 2024-25. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात योगांध्र मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये योगांध्र मोहिमेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे. अनंता चंद्रकासन हे कोणत्या देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवेस्टपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अमेरिका या देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवेस्टपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत अनंता चंद्रकासन. कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवले आहे? तर अमेरिका देशाने ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवलेले आहे इराण विरुद्ध. कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले? तर बिहार हे राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील तिसरे 100% साक्षर राज्य कोणते? तर त्रिपुरा ठरलेले आहे. पहिला आहे मिझोरम, दुसरा आहे गोवा आणि तिसरा आता ठरलेला आहे त्रिपुरा. महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? महत्त्वाचा प्रश्न, ईगल नाशिक टायटन्सने पटकावले असून रायगड रॉयल्स हा उपविजेता ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती 2025 सुरू झाला? तर फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव शक्ती 2025 हा पार पडलेला आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेटकीपर कोण ठरला आहे? तर पर्याय क, ऋषभ पंत हा भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेटकीपर ठरला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक ऑलिम्पिक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 23 जूनला जागतिक ऑलिम्पिक दिवस हा साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न, 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या संघाने किती सुवर्ण पदक जिंकलेली आहेत? तर 6 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. बघा 6, महिलांनी जिंकलेले 4. भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली? तर पर्याय अ, लेह लडाख या ठिकाणी भारताची पहिली हायड्रोजन बस ही सुरू करण्यात आलेली आहे. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन विचारलं तर जिंद हरियाणा. संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? कितवा होता? तर पहिलाच होता. बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिला संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 25 जून 2025. 25 जून 2025 पहिला संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने किती किमी लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली? तर पर्याय क, 802 एवढ्या लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे. किती जिल्ह्यांतून जातो कमेंट करून सांगायचं आहे.
भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य खालीलपैकी कोणते? तर आर्लम वन्यजीव अभयारण्य जे केरळ राज्यामध्ये आहे बघा, तर हे भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य ठरलेले आहे. ब्लू मॉर्मॉन महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे बघा, ब्लू मॉर्मॉन. फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? तर जान्हवी डांगेटा ही नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले विंग्स टू अवर होप हे पुस्तक कोणाचे आहे? तर द्रौपदी मुर्मू यांचे असून त्याचे प्रकाशन हे राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 हा शुभंकरचे नाव काय आहे? तर पर्याय क विराज हे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या शुभंकरचे नाव आहे. कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 हे सुरू करणार आहे? तर महाराष्ट्र सरकार. आपले महाराष्ट्र सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 हे सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युशनद्वारा मान्यताप्राप्त नवे रक्तसमूह कोणते? तर पर्याय ड EMM निगेटिव्ह हे मान्यताप्राप्त नवे रक्तसमूह म्हणून घोषित केलेले आहे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युशनने. पुढचा प्रश्न, शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरलेले आहे? तर राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. पहिले होते राकेश शर्मा. जर प्रश्न विचारला शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकात नव्हे तर अंतराळ स्थानकात विचारले तर पहिले आणि अंतराळात विचारले तर दुसरे. जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 खालीलपैकी कोठे होणार आहे? तर पर्याय अ अमेरिका या देशामध्ये होणार आहे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025. आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर थायलंड या ठिकाणी करण्यात आले होते. एचडीची निर्देशांक 2025 मध्ये भारताने 167 देशांमध्ये कितवा क्रमांक पटकावला? तर 99वा क्रमांक पटकावलेला आहे आपल्या भारताने. पुढचा प्रश्न, SCOची 2025 संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर चीन या देशामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, ओटावा कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? तर फिनलंड या देशाने ओटावा कन्व्हेन्शन मधून बाहेर पडण्याची घोषणा नुकतंच केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या निवडणूक आयोगाने विकसित केलेले ECI नेट हे नवे वन स्टॉप डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच कार्यान्वित करण्यात आले? तर पर्याय ड वरीलपैकी सर्व, म्हणजेच पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ या तिन्ही राज्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये बघा पहिल्यांदाच ECI नेट हे वन स्टॉप डिजिटल व्यासपीठ हे कार्यान्वित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जयंती दिनानिमित्त सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केले? तर पर्याय ड आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष घोषित केले आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर राजस्थान या ठिकाणी बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, ICAN संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत? तर पर्याय रशिया या देशाकडे ICAN संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. पहिल्या क्रमांकावर रशिया, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर येतो चीन. भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 6व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली क्वांटम व्हॅली कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिली क्वांटम व्हॅली ही उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, शुभांशु शुक्ला यांच्या सन्मानार्थ कोणत्या खात्याने स्पेशल कॅन्सलेशन जारी केले? तर पर्याय ब भारतीय टपाल खाते या खात्याने बघा शुभांशु शुक्ला यांच्या सन्मानार्थ स्पेशल कॅन्सलेशन जारी केले आहे. पुढचा प्रश्न, लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक कोण? तर पर्याय ड PS रमन हे आहेत बघा लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक. पुढचा आणि शेवटचा प्रश्न 150वा प्रश्न असणार आहे बघा 150वा.
राम माधव यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय ड जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेल्या. बघा, भारताचे उपराष्ट्रपती आहेत, किती आहेत? 14वे आहेत, 14वे. तर यांच्या हस्ते या द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राम माधव. तर या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे जगदीप धनखड यांनी. मित्रांनो, अशा प्रकारे 150 प्रश्न आपण इथे कव्हर केले आहेत फास्ट पद्धतीने, जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा, तर त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न सर्व IMP आहेत, एक्स्ट्रा माहिती घेतलेली नाही, फक्त आपण फास्ट पद्धतीने रिव्हिजन घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला चांगलं लक्षात राहील. जून महिन्यातील सर्व प्रश्न होते जे आपण अगोदर कव्हर केले होते, तेच प्रश्न इथे आपण रिव्हिजन म्हणून घेतले आहेत फास्ट पद्धतीने. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.